-3 + 2 या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो प्लस करणार की मायनस करणार, किंवा याचा आन्सर मित्रांनो +1 असणार का -1 असणार, बरोबर। असा प्रॉब्लेम मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना येत असतो। चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया अशा प्रकारचे प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह करतात। मी जितेंद्र देवदास पाटील जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो आपण सिंपल 2 रूल लक्षात ठेवायचे, बरोबर। त्याने मित्रांनो आपण प्लस मायनस मायनस होतं, प्लस मायनस मायनस होतं असा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही। त्यासाठी मित्रांनो सिंपल मी 2 रूल बनवले, ते 2 रूल तुम्ही लक्षात ठेवायचे। ते 2 रूल मित्रांनो तुम्ही आजपासून कायमचे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून अशा एक्झाम्पल मध्ये कधीच अडचण येणार नाही। चला तर मग बघूया पहिला रूल। जर दिलेल्या 2 संख्यांची साइन मित्रांनो ही वेगवेगळी असेल तर नेहमी मित्रांनो काय होते, नेहमी काय होते सबट्रॅक्शन, व आन्सरला नेहमी मोठ्या संख्येची साइन द्यायची, बरोबर। म्हणजेच काय मित्रांनो, जर दिलेल्या 2 संख्यांची साइन वेगवेगळी असेल तर नेहमी काय होते मित्रांनो वजाबाकी, म्हणजेच काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आन्सरला मोठ्या संख्येचं साइन द्यायचं, बरोबर। बघूया मित्रांनो याच्यावरची एक्झाम्पल। पहिले एक्झाम्पल मित्रांनो मी काय सांगितलं होतं तुम्हाला, -3 + 2, बरोबर। आता 3 ची साइन काय मित्रांनो इथे, तर ती आहे मायनस, बरोबर। 2 ची साइन काय मित्रांनो, ती आहे प्लस, बरोबर। म्हणजेच एकाची साइन मायनस आणि एकाची प्लस, साइन वेगवेगळी आली, बरोबर। साइन वेगवेगळी असेल तर मग काय होईल, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल, म्हणजे 3 तून 2 जातील, किती उरतील मित्रांनो, तर उरेल मित्रांनो 1, बरोबर। 1 उरला। आता 3 आणि 2 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती मित्रांनो, तर ती आहे मित्रांनो 3। 3 ची साइन काय आहे मित्रांनो, तर ती आहे मायनस, बरोबर। म्हणून आन्सरला काय साइन येईल मित्रांनो, मायनस, म्हणून याचा आन्सर आला मित्रांनो -1, बरोबर। सिंपल। बघूया दुसरे एक्झाम्पल, अजून आपल्याला क्लॅरिटी येईल। आता मित्रांनो -7 + 8, बरोबर। आता इथे 7 ची साइन काय मित्रांनो मायनस, 8 ची साइन काय मित्रांनो प्लस, बरोबर। साइन वेगवेगळी आली, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजेच 8 तून 7 जातील, किती उरतील मित्रांनो 1, बरोबर। आता 7 आणि 8 कोणता मोठा नंबर आहे, तर तो मोठा नंबर आहे मित्रांनो 8, त्याची साइन काय आहे प्लस, बरोबर। म्हणून आन्सरला साइन इन प्लस, +1, प्लस देण्याची गरज नसते, तो ऑलरेडी असतो, बरोबर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल, -13 + 6, बरोबर। 13 ची साइन काय आहे मायनस, 6 ची साइन काय आहे प्लस, बरोबर। साइन वेगवेगळी काय होईल, सबट्रॅक्शन, 13 मधून 6 जातील, किती उरतील मित्रांनो 7, बरोबर। आता 13 आणि 6 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, 13, त्याची साइन काय मायनस, म्हणून आन्सर येईल मित्रांनो -7। सिंपल। अगदी सहज मित्रांनो तुम्ही कुठलेही कॅल्क्युलेशन करू शकता, बरोबर। आता बघूया मित्रांनो रूल नंबर 2, बरोबर। आता मित्रांनो आपण दिलेल्या संख्येची साइन वेगवेगळी बघितली, जर साइन सारखी असेल तेव्हा काय मग मित्रांनो, तर बघूया मित्रांनो रूल नंबर 2। जर दिलेल्या 2 संख्यांची साइन सारखी असेल तर नेहमी मित्रांनो काय होते, ॲडिशन म्हणजेच बेरीज होते, आणि आन्सरला साइन ही नेहमी मोठ्या संख्येची द्यायची असेल। जसं मित्रांनो हे एक्झाम्पल -2 आणि -3, बरोबर। काय होईल बघा, 2 ची साइन काय आहे मायनस, 3 ची काय आहे मायनस, साइन सारखी, मग काय होईल ॲडिशन, 2 आणि 3 किती होतील मित्रांनो, तर ते होतील 5, बरोबर। आता लिहिलं 5, 2 आणि 3 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 3, मग त्याची साइन काय आहे मायनस, म्हणून आन्सर येईल -5। सिंपल। विदाउट कन्फ्युजन मित्रांनो तुम्ही अशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। बघूया पुढचं एक्झाम्पल। आता मित्रांनो 8 + 12, बरोबर। आता 8 ची साइन काय आहे मित्रांनो प्लस, 12 ची साइन काय आहे प्लस, बरोबर। साइन सारखी काय होईल मग मित्रांनो ॲडिशन, 12 आणि 8 किती होतील मित्रांनो 20, बरोबर। आता 8 आणि 12 मोठी संख्या कोणती आहे 12, 12 ची साइन काय प्लस, प्लस देण्याची गरज नसते, म्हणून याचा आन्सर आला मित्रांनो 20। सिंपल। हे 2 रूल मित्रांनो तुम्ही चांगले पाठ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो कधीच अडचण येणार नाही। अशाच प्रकारचे सर्व कन्सेप्ट शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।